नमस्कार मित्रांनो. तर आजच्या आपल्या भटकंतीमध्ये आज आपण आलो आहोत जुन्नर शहराच्या जवळच असणारी जी जो लेणी समूह आहे त्या लेणी समूहाला भेट देण्यासाठी. ही भूत लेणी, अंबिका लेणी आणि भीमाशंकर लेणी ती पाहण्यासाठी आलो आहे. पाठीमाग साईडला आपण गाडी पार्क केली आहे, जो की जुन्नर वडद रस्ता आहे त्या रोडला. तर मित्रांनो, आजची भटकंती चालू केल्यानंतर आपण ह्या वनराईमधनं आपला प्रवास चालू होतो. 5 मिनिटाची पायपीट करून जर वरती आलं ना तर या ठिकाणी ह्या लेणी समूहाला जे मार्किंग आहे ते कुठल्या बाजूस कुठली लेणी आहे. आता हे सरळ जर गेलं तर अंबिका लेणी, उजव्या बाजूला गेलं तर भूत लेणी आहेत आणि डाव्या बाजूला गेलं तर भीमाशंकर लेणी समूह आहे. पाठीमाग आपण जो बोर्ड पाहिला ना, त्या बोर्डपासून एक 5 मिनिटाची चढाईनंतर आपण ही जी पावलोट दिसते या पावलोटने वरती येतो. तसं वरती येण्यासाठी इकडनं देखील एक वाट वरती येते आणि हा आहे अंबिका लेणी समूह. या ठिकाणी हा लेणी समूह आहे. साधारणतः ह्या लेण्यांचा उद्देश बांधण्याचा काय असेल हे पाहायचं जर म्हटलं तर पूर्वीच्या काळी म्हणजे कल्याण बंदरात जो उतरणारा माल होता तो नाणेघाट मार्गे कल्याणच्या बाजारपेठ आणि तिथपासून पुढे जुन्नर बाजारपेठेमध्ये यायचा. त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला तर मित्रांनो वरती समोर आहे अंबिका जे लेणे आहेत वरती समूह पाहायला भेटतो. प्रथम आपण वर जाऊ, नंतर खाली हे बौद्ध स्तूप आहेत ते पाहू. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी ह्या लेण्या बांधण्याचा जर आपण विचार जर केला तर बांधण्याचा उद्देश काय असेल तर पूर्वीच्या काळी जो कल्याण बंदरामध्ये जो माल उतरायचा तो पुढे जी नाणेघाट आहे, नाणेघाट मार्गे जुन्नर बाजारपेठेमध्ये यायचा. त्यावेळेला या बाजारपेठेमध्ये जे परदेशी व्यापारी यायचे ग्रीक, त्यांचं प्रमाण जास्त होतं आणि या ठिकाणी येणारे जे बौद्ध भिक्खू जे त्यांची राहण्याची व्यवस्था या लेण्यांमध्ये व्हायची. या लेण्यांचं बांधकाम त्यावेळेला जे ग्रीक लोक आणि इथले जे यवन होते त्या लोकांनी म्हणजे जो दानधर्म केला असेल त्याच्यातनं या लेण्यांचं बांधकाम करण्यात आले. आता या जुन्नर भागामध्ये आपल्याला बहुतांश लेण्या पाहायला भेटतात. त्यांना ग्रीक लोकांनी आणि यवन लोकांनी योगदान देऊन त्यांचं खोदकाम म्हणतो किंवा कोरीव काम केलेलं आहे. तर जुन्नर परिसरामध्ये बौद्ध लेण्यांचे अनेक गट आपल्याला पाहायला भेटतात. जसे शिवनेरी लेणी आहे, तिथं 3 गट आहे. कपिचित म्हणजे जी लेण्याद्रीची लेणी आहे, किंवा तुळजा लेणी आहे, नाणेघाट लेणी आहे, मानमुकुंड लेणी आहे. अशी बरेचसे इथं आपल्याला जुन्नर भागामध्ये लेणी पाहायला भेटतात. पण या लेणी समूहाच्या वरती जर आलं ना तर या ठिकाणी आपल्याला ह्या कोरीव मूर्त्या पाहायला भेटतात. पाहता या 3 आहेत या ठिकाणी. 1 2 तर दिसतात. समोरची एक खाडकामध्ये दिसते. पलीकडं आपल्याला काय जाता येणार नाही. त्यांचं संशोधन कधी करण्यात आलं हा जर इतिहास पाहायचं जर म्हटलं तर मानमुकुंड लेणी यांचे संशोधन इसवी सन 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झालेले पाहावयास मिळते. त्यावेळी ब्रिटिश वैद्यकीय अधिकारी जॉन फ्रायर यांनी ह्या जुन्नर परिसरातील लेण्यांचं संशोधन केलं. त्यानंतर 1814 साली याच लेण्यांचं संशोधन पुढे तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी केलं. मी असं आपण पाहायचं जर म्हटलं ना तर बऱ्याचशा कालखंडामध्ये ह्या लेण्यांचं संशोधन केलेलं पाहायला भेटतं. पुढे या लेण्यांचं 1837 देखील संशोधन करण्यात आलं. ते म्हणजे विल्यम साइक्स यांनी इथल्या शिलालेखांची नोंद केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी पाहिलं हा शिलालेख आहे, पण तो आपल्याला काय वाचता तर येणार नाही. आणि आतमध्ये जर आलं ना तर हे स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही समोरचं हे स्तूपाचं, हे अर्धवट आहे म्हणा, परंतु असंच जी लेणी आहे
ती आपण बेड सिलेनी केली होती मावळामधली, ती पाहायला भेटते. तिथे मात्र पूर्ण ते लेणी आज आहेत, खूप सुंदर स्थितीत आहे. कधी त्या बाजूला गेलात तर बेडसे लेणीला अवश्य भेट द्या. आता वरच्या बाजू देखील लेणी समय होत्या, माझ्या मते चालले ते, मात्र वरती लेणी आहेत, पण ते जशी इकडे दरवाजा जाऊन बंद केलेली आहेत ना लेणी समूह, तसंच वरती देखील ते लेण्यांना दरवाजे बसवण्यात आले, त्याच्यामुळे पाहता येत नाही आपल्याला. एक मिनिट, ते बघा इथं समोर मध्ये, ते मध्ये वरती आहेत. आणि आता या ठिकाणी ज्या प्रकारे बौद्ध भिक्षू तपश्चर्या करायचे, ध्यान साधना करायचे, त्यांच्यासाठी एक छोटे छोटे रूम बनवलेले आहेत. हे बघा या बाजूने. आता पुढे देखील त्याकाळी इथे एक पूर्ण ओसरी असेल त्या 2 रूमसाठी, आणि या बाजूला देखील असेल. तर मित्रांनो, आता आपण अंबा अंबिका लेणी पाहून, आता भूत लेणी आहे त्या बाजूस निघालोय. आमचे जे हुले त्यांनी याच्या आधी हा लेणी समोर केलेला आहे, त्याच्यामुळे ते म्हटलं तुम्ही जाऊन या. तर आपण आता निघालोय ती लेणी पाहण्यासाठी. आता पाहत या ठिकाणी देखील बघा ते पाठीमध्ये या ठिकाणी लेणी शोधण्याचा प्रयत्न झाला असावा, कारण तसं त्याच्या पाऊल पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, आहे का नाही? अर्धवट आहे. नाही, आता हे आपण लेणी पाहिजे नाही, बौद्ध लेणी आपलं स्तूप ते देखील अर्धवटच आहे. तर मित्रांनो, आपण आता जी भूत लेणी आहे त्याची जो एंट्रन्स आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलो. आता ती समोर भूत लेणी आहेत, पाहताय ती समोर हा लेणी समोर या ठिकाणी. आता या समोरच्या पायरी मार्गाने आपल्याला जायचंय वरती. मित्रांनो, एक प्रकारे आपण जो भूत लेणी समूह आहे या ठिकाणी येऊन पोहोचलोय. या बाजूस आहे ना जो पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, आणि समोर जर आला तर मला वाटतं या लेणी समूहामधलं जे सगळ्यात मोठी लेणी असेल तर ही आहे. वरती मात्र आग्यामुळे त्याच्यामुळे जास्त गडबड न करता आपण पाहणार आहोत. आतमध्ये जर आलं ना तर ह्या बाजूस अर्धवट कोरलेले पोल दिसतात, मध्ये स्तूप आहे, आणि या साईडचे पोल मात्र जवळजवळ कोरून झालेले आहेत. आता समोरची लेणी पाहून जर पुढे जर आलो या ठिकाणी आकाराने भरपूर मोठी असेल लेणी पाहायला भेटते. आतमध्ये छोटे छोटे रूम काढलेले आहेत ज्या की बौद्ध भिक्षूसाठी राहण्याची सोय या ठिकाणी होत असेल. तिथपासून पुढे जर गेलं तर या बाजूस देखील सेम त्याच पद्धतीचा कोरीव रूम्स आपल्याला पाहायला भेटतात. इकडे आहेत, तर पुढे जाऊन बघूया. तर पुढल्या बाजूस झालं ना तर अर्धवट कोरलेला गोफा आपल्याला दिसतात, आणि शिलालेख मात्र बऱ्यापैकी या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटतात, ज्यांचा अभ्यास जे संशोधक होते त्यांनी केलेला आहे.
आता आपण जाणार आहोत त्या समोरच्या पायरी मार्गाने, ज्या वरच्या मजल्यावरती ज्या गुफा आहेत त्या पाहण्यासाठी. तर समोरील पायरी मार्गाने वरती जर आलं तर इथं समोर एक दिसते आणि या बाजूस एक झालं पाऊल वाटे. त्याआधी या बाजूस पाहूया की काय पाहायला भेटतं आपल्याला. तेव्हा सेम आहे, सेम स्ट्रक्चर आहे की ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षू तपश्चर्या करत असावेत, त्यांची ध्यानधारणा करत असावेत. तर मला वाटतं मधलं जे पडदे आहेत त्या पडलेल्या आहेत, नाहीतर मग इथे 1 2 3 रूम ह्या नक्की असतील. आणि इथून जर पाहिलं तर समोर दिसते जुन्नर शहर आहे आणि त्याच्या आजूबाजूचा हा पूर्ण प्रदेश. समोर दिसते ते येडगाव धरण. हे बघा इथे हे येडगाव धरण आहे. आता जाऊन पाहूया वरच्या बाजूस. तर मित्रांनो, वरच्या बाजूस आपल्याला काय काय पाहायला भेटते ते पाहूया. आता पाहत आहे जवळजवळ जे आपल्या खालच्या साईडला ज्या रूम पाहिल्या ना त्याच पद्धतीच्या रूम या ठिकाणी देखील पाहायला भेटतात. पाहत आहे, त्याच्यामुळे वरती जाणं अर्थ नाही काय हे समजतं. आता मित्रांनो, आपण ती भूत लेणी पाहून देखील परत रिटर्न आलो. आंबेगाव लेणीपासून पाठीमाग आल्यानंतर आता पाठीमाग पाहिलं ते अर्धवट एक लेणी आपल्याला रोडमध्ये पाहायला भेटते. आणि त्याच्यानंतर पुढे आलं ना की समोर आता जे झाडेमध्ये दिसते का रेलिंग कोण असतो, तिथं खालची रेलिंग दिसते आणि वरती रेलिंग दिसते. ही आहेत भीमाशंकरची लेणी. आता इथपर्यंत जर आलं ना तर लेणी समोर इथं चालू होतं. तेव्हा तिथे पाठीमाग साईडला तिथे सुद्धा लेणी पण मात्र पाणी भरलेलं आहे. आता आपण जाणार आहोत इथं वरती लेणी ते पाठीमागे मतेच आणि कुठे झाले वरपे शंकर थोडक्यात जुन्नर शहराच्या दक्षिण बाजूस तो डोंगर येतो. ते डोंगरावरती जुन्नर शहराच्या अपोजिट साईडला डोंगराच्या हे भीमाशंकरचा लेणी समोर इथे पाहायला भेटतो आपल्याला. आता आपण जाणार आहोत वर. समोरच्या बाजून वरती जर आलं ना इथं 3 रूम आहेत. त्या 3 रूमपैकी ही रूम एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. बघा इथं आतमध्ये जर आलं ना ही वरती एक स्टेप दिसते आपल्याला. रूम बेड आहे ज्याच्यावरती आराम करता येईल. आता मधली ही पडल्यामुळे या रूममध्ये काही बेड आपल्याला दिसत नाही. मात्र ह्या रूमसारख्याच रूम जी बेडसी लेणी आहे त्या बेडसी लेणीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. समोरील जर आपण ना ती लेणी पाहून पुढे जर आलं तर या ठिकाणी मेन ही लेणी पाहायला भेटतात. आता आतमध्ये जर आलं तर या ठिकाणी जे बाकी लेण्यांमध्ये आपल्याला जे बौद्ध स्तूप पाहायला भेटतात त्याप्रमाणे इथं तसं भेटत नाही पाहिजे. पाठीमागे एक मूर्ती पाहायला जिला डोळे मिशा देखील दिसतात.
पाहूया आपण. जाऊ. पोरीला लेनमधून बाहेर जर आलं किती मोठा हॉल दिसतो आपल्याला बाहेर. त्या हॉलमध्ये देखील साईडला एक बाकडे टाईप आहे, बसण्यासाठी जागा आहे. आणि आता मात्र पाहताय किती मोठी जागा आहे. भरपूर मोठा असा हॉल पाहायला भेटतो. मात्र या ठिकाणचे आहेत ना हे पोल, हा पोल कट झाला आहे. इथे हा बांधकाम करून पोल आपल्याला बनवलेला दिसतो. हे समोरचे पोल दिसत नाही, ते हे ओरिजिनल दगडामध्ये. मात्र पलीकडले जे पोल आहेत ते आता नंतरच्या काळामध्ये सिमेंटमध्ये बनवले आपल्याला पाहायला भेटतात. आत्तापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका. चला, आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल धन्यवाद. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जुन्नरला जर आलात कधी तर ह्या लेणी समूहाला भेट देण्याचं काम अवश्य करा. सुंदर आहेत. कारण काय होते माहिती आहे का, ह्या काळानुरूप ह्या ज्या लेणी समूह आहे आता पाहिजे त्याचा पुढचा भाग पूर्ण ढासळून गेला आहे. हे परत कधी तुम्ही आलात तर ढासळून गेल्यानंतर तुम्हाला इथं काही पाहता देखील येणार नाही. त्याच्यामुळे आहे तोपर्यंत ह्या निसर्गाचा, ह्या कलाकृतीचा आनंद घ्या. पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.